स्पर्धा आहे, लाख बोलाची स्पर्धा आहे मित्रांनो. स्पर्धांची नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. नियमांचं पालन करा आणि पेनल्टीपासून वाचा. धन्यवाद. फ्रेकी स्वरूपाची गोलंदाजी आजच्या सत्रामध्ये कोणता गोलंदाज करताना आपल्याला दिसला तर त्या गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. त्या चेंडूवरती 9 चेंडू असेल आणि 2 धावांची पेनल्टी असेल. अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. नियम क्रमांक 10 अत्यंत महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो. सामना बरोबरी सुटला तर सामना विकेटवर काढला जाईल. अत्यंत महत्त्वाचा नियम आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या सर्व नियमांचं पालन करा आणि अर्थातच पेनल्टीपासून वाचा. कारण ज्या प्रकारे म्हटलं जातं मास्क वापरा, करोना टाळा, तसं नियमांचं पालन करा आणि पेनल्टी टाळा. ओके. इथे मात्र अर्थातच सुरुवातीच्या सामन्याला मी वळतो पुन्हा एकदा. आणि अर्थातच पंचांचा नियम देखील अंतिम निर्णय असणार आहे. कारण पंचांची जो खेळाडू बाद घालेल त्याला देखील 2 धावांची पेनल्टी असणार आहे. संघाला देखील असणार आहे. सामन्याला सुरुवात होते. 5 षटकांची लढत आहे. सलामीची जोडी मैदानात मित्रांनो आपण पाहतोय. डावकुरा बिलाल. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर असद. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जे क्रिकेटमध्ये कायम डोकीदुखी ठरणारं समीकरण मानलं जातं मित्रांनो. कारण गोलंदाजाला गोलंदाजी दिशा बदलून करावी लागते, क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. पंचांसाठी देखील डोकीदुखी ठरणारं समीकरण. इथं मात्र पहिला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू होता. काय अचूक मारा आहे. इथं मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू खातं मात्र उघडते बिलालचं. 5 षटकांच्या लढतीत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बिनबाद एक सुरुवात आपण पाहतोय. स्ट्राईकवर येतोय. अर्थातच आक्रमक फलंदाज सज्जाद. आणि आपण पाहिलं तर सज्जाद ह्या संघाचा प्रमुख गोलंदाज, प्रमुख फलंदाज. या संघामध्ये आपण पाहिलं तर हनीफ रुमानीला खेळताना पाहत नाही. कारण हनीफ रुमानी पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये मित्रांनो ह्या स्पर्धेत दुसऱ्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली होती. लियाकत भाई एका षटकात तब्बल 5 षटकार मारले होते हनीफने. अप्रतिम फलंदाजी केली होती. हनीफ मात्र संघाच्या बाहेर आहे. पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर चेंडू उचलला जातोय, अडवला जातोय. सूरज प्रभावी षटक म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत ह्या मैदानाचा विचार केला तर जो चेंडू मित्रांनो वापरला आहे स्पर्धेसाठी, अर्थात फुलटॉस स्वरूपाचा चेंडूचा वापर केला आहे आणि संपूर्ण चेंडू या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आमचे हितचिंतक अलीभाई यांच्या माध्यमातून चेंडू देखील पुरवले जात आहेत. आणि फुलटॉसचं चेंडूवरती आक्रमण होताना आपण पाहिलं आहे. हो, चांगला चेंडू आहे. चांगला ड्राईव्ह देखील आपण पाहतो. जितका चांगला चेंडू तितकंच चांगलं ड्राईव्ह आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्रिकेट ह्या चेंडूवरती पाहायला मिळतं आहे. चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह, चांगलं फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षण आहे. डॉट चेंडूनी सांगता मात्र होते. स्थिती आपण पाहिली तर पॉवर प्लेचं पहिलं षटक बिनबाद 2. काय सुरुवात आहे. डावखुरा गोलंदाज सूरज अप्रतिम कामगिरी करतोय. आखूट टप्प्यात चेंडू आहे. बिलालने चेंडूला ढकलले. स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या. धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलं. षटकार चौकार येताना आपण पाहिलं. इथं मात्र सूरज ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय इथं मात्र जखरून ठेवलं आहे आणि एक चांगली गोलंदाजी आहे. कारण पाटा विकेटवर मित्रांनो फलंदाजांना नंदनवन म्हटलं जातं फलंदाजीसाठी आणि इथे मात्र अपवाद ठरताना आपण पाहतोय. सूरजने लोकल संघ म्हणजे घरच्या मैदानावरती खेळताना इथे मात्र स्ट्रगल करावं लागतंय. सज्जादला, बिलालला त्या प्रकारची गोलंदाजी करतोय अर्थात डावखुरा सूरज. अकुट टप्प्यात चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंगॉनच्या पट्ट्यात सीमारेषेचा भेद घेताना नक्कीच चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स खणखणीत दणदणीत चौकार. यस डीजे मास्टर कॅरी. बिनबाद 7. सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. इथं पुन्हा चेंडूला ढकलला. इथं पण पाहिजे चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडू सीमा रेखा पार. अप्रतिम षटकार आहे. छत्रपतींचा छावा आणि नाही. कारण आक्रमक फलंदाजाने पॉवर प्लेमध्ये जास्त करून आपण पाहिलं तर लॉफ्टेड स्वरूपाचे फटके खेळतो. एक बॅटची बॅकलिप आपण पाहिलं तर हाय बॅकलिप आहे आणि इथे मात्र शेवटचे 2 चेंडूवरती ज्या प्रकारे आक्रमण केलंय सूरजवर, जो सूरज घातक ठरताना पाहत होता WCC वाघिवरे संघासाठी, त्याच्यावरती मात्र आक्रमण करून एक मोठं षटक बनवलं. म्हणजे पहिलं षटक संपत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 13 म्हणजे 13 धावसंख्या फलकावरती लागते. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. कारण पडझडी म्हणजे सुरुवातीच्या थोडेसे स्ट्रगल नंतर मात्र थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतो WCC वाघिवरे संघ. इथे पण पाहिलं तर सलामीची जोडी आहे. 5 षटकांची लढत मित्रांनो आपण पाहतोय. WCC वाघिवरे
वाघुरी क्रिकेट क्लब आयोजित भव्य शब्बीरबाई अलवी चषक 2022 स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या गटामध्ये सामने तालुका वाईज खेळले जातील। अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार तालुके अर्थात खेड, मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण ह्या संपूर्ण तालुक्यातून एकापेक्षा एक जबरदस्त संघ पंचक्रोशीचा संघ देखील मित्रांनो आजच्या सत्रामध्ये खेळताना दिसतो। काय दिवस आहे आजचा, क्रीडा रसिकांसाठी पर्वणी आहे, यूट्यूबच्या माध्यमातून जे सामने बघतायत त्यांच्यासाठी पर्वणी आहे, मान्यवर देखील व्यासपीठावर आहे। आजचा दिवस अत्यंत प्रभावी दिवस आहे आणि आजच्या सत्रामध्ये जो खेळाडू त्या संघातील त्या तालुक्यातील नसेल मित्रांनो 5 धावांची पेनल्टी आहे ह्याचं देखील भान ठेवा। पेनल्टीचा वापर करू नका कारण पेनल्टीमध्ये सामने आपण हरताना देखील पाहिले, नियमांचं पालन करा। जहूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे, राईट राऊंड समारा इथे मात्र सुंदर फटका, चेंडू येतो सीमारेषेच्या दिशेने, बिलालच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम चौकार आहे। मिलेंग पंच म्हणून विक्रम रूप गोट्या भोसले, आदन दळवी म्हणजेच क्रिकेटचा मोठे अनुभव असलेले 2 पंच पण पाहतोय। माझ्यासोबत गेले 3 दिवस सिद्दीक मेमन, मी विनायक रूप बाबल्या जाधव, सर्वांचं ह्या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत। नंतर ज्या प्रकारचं आपण लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतो ना मित्रांनो, GTC अर्थात ग्लोबल टेनिस मुंबई यांच्यामध्ये सुंदर कामगिरी आपण पाहतोय, त्यांचं देखील हार्दिक आभार। अकोट टप्प्याचा चेंडू तापूल करण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टाइम फटका आहे परंतु शॉर्ट मिड विकेटच्या परिस्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 19 धावा फलकावरती लागत आहेत। 5 षटकांची लढत आहे। प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी डू ऑर डाय, जिंका किंवा मारा, जिंकावच लागेल, जिंकेल तो टिकेल, हरेल तो घरचा रस्ता बघेल, बॅक टू द पॅवेल आव्हान संपुष्टात येणार कारण बाद फेरीची स्पर्धा आहे। प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्त्वाचा आहे। क्रिकेट म्हणजे धावांचा खेळ। पुन्हा एकदा जहूर राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करतो सज्जासाठी, अकुट टप्प्याचा चेंडू, त्याच प्रकारचा मारा, त्याच प्रकारची लाईन, त्याच प्रकारची लेन आणि त्याच प्रकारचा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे मागील षटकात घडलं तेच इथे आपण पाहतो, त्याच प्रकारची लाईन, तोच गोलंदाज, तोच फलंदाज, धावसंख्या 1 ने वाढते। स्थिती आपण पाहिले तर 20 धावा फलकावरती लागतात। षटक क्रमांक 2 पहिल्या षटकात 13 धावा येताना आपण पाहिलं, हे थोडंसं महागड षटक आहे। पहिलं चेंडू होती चौकार, नंतर सिंगल, नंतर वाईट म्हणजे आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा दिल्यात। थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल। धावसंख्या 20 धावा, जहूर गोलंदाजी मार्को सज्ज होतोय। राईट अप ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या बाजूने। हो इथे मात्र चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, इथे मात्र चेंडूला फ्लिक केलंय, मनगटाचा वापर केलाय, दिशा दिले, शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात धावसंख्या 1 ने वाढते। तिथे पण पाहिली तर षटक क्रमांक 2 21 विदाउट लॉस। आणि ही जी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय शब्बीरबाई अलवी चषक 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा आहे। क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि आपण पाहिलं तर राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल अशा प्रकारचं नियोजन आहे। ज्या प्रकारचं ग्राउंड, ज्या प्रकारचं भव्य दिव्य व्यासपीठ, ज्या प्रकारच्या ट्रॉफीज आपण पाहतोय ना मित्रांनो, अप्रतिम स्पर्धा आहे, सक्सेसफुल टुर्नामेंट आहे। इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी आहे, ओहो वाटतं लाईन, वाटतं लेंथ, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपण पाहतोय। डॉट चेंडूची सांगता मात्र होते, स्थिती पण पाहिली तर स्थिर, अर्थातच 21 षटक क्रमांक 2 आणि आजच्या सत्रामध्ये एकापेक्षा एक दिग्गज संघ मित्रांनो, खेडचा संघ असणारा, दापोलीचा, मोसींचा संघ आहे, तदनंतर रत्नागिरीचा संघ आहे, तदनंतर आपण पाहिलं तर चिपळूणच्या ज्याचं आगमन झालं आहे अर्थात पंचक्रोशीचा संघ देखील दाखल झाला आहे। ओ सुंदर कमबॅक आहे, सुंदर कमबॅक आहे। इथे मात्र जवळने सिद्ध करून दाखवलं आहे की आम्ही मंडणगडचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये का आलोय। चांगली गोलंदाजी आहे, आम्ही देखील खेळण्यासाठी आलोय, आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय आणि कमबॅक करने वाले को बाजीगर कहती है, एक तेरी तू एक मेरी, तू शेर तुम्ही 1.25 शेर और कमबॅक आहे। आणि कमबॅकचा खेळ म्हणजे क्रिकेट मित्रांनो, चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आपण पाहतोय, प्रभावी षटक आहे आणि चांगलं कमबॅक आहे। 21 पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा बिलालसाठी, हो बिलालच्या बॅटमधून निघालेला फटका, डीप फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स, दणदणीत खणखणीत विनंती करतो आमच्या मंडळाचे सर्व लाईनमन्स आपण विनंती करतो। आपण पाहिलं तर ज्या प्रकारची लढत, ज्या प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय, एका चेंडूला एका षटकाराला अत्यंत महत्त्व आहे। लाईनमन्स आपण विनंती करतो आपण सीमारेषेचा ताबा घ्या कारण मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जेलसाठी सीमारेषेच्या बाहेर आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक देखील असणार आहे आणि सर्व लाईनमन्स आपण विनंती करतो आपण तटस्थ राहा।
आपली स्पर्धा आहे. धावसंख्या पण पाहिली तर अर्थात 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 बिनबाद 25 डीजे कॅरी ऑन. जी नुकतीच गाडी आली मित्रांनो, ओमिनी गाडी आहे, गोल्डन कलरची गाडी. आपणास विनंती करतो पण पार्किंगमध्ये खाली पार्क करा मित्रांनो. धन्यवाद. आपलं स्वागत आहे ह्या क्रीडा नगरीमध्ये, आपलं स्वागत आहे. आम्हाला सहकार्य करा. थँक्स व्हेरी मच. आणि आपण पाहिलं तर अर्थातच वसीम वारिस गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. 2 षटकं मात्र संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 25 विदाउट लॉस एंड ऑफ सेकंड ओव्हर. म्हणजे पावरप्लेची 2 षटकं मित्रांनो संपतात. क्षेत्ररक्षण पांगवलं जातं. डीप मिड ऑफ, डीप लॉंग ऑन, तदनंतर डीप कावकोनाचे एक पट्ट्यात खेळाडू आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेग आहे, तदनंतर पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. डीप स्वीपर कव्हरला एक खेळाडू आपण पाहतोय. डीप फाईन लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. तदनंतर यष्टीरक्षक टॉट थर्डमॅन असं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. म्हणजे आपण पाहिलं तर कशा प्रकारची गोलंदाजी आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. वारिस गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. कोट्यातील पहिलं संघामार्फत 30रं षटक आहे. बिनबाद 25 चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 12.50ची सरासरी आतापर्यंत. वारिस डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा मित्रांनो. काय जबरदस्त चेंडू हाताळला होता, परंतु ज्या प्रकारचा स्ट्रोक आपण पाहतोय, 1 धावेने स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 3 बिनबाद अर्थात 26 धावा 26 विदाउट लॉस. प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर 5 षटकांची लढत आहे. आणि कालच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण 5 षटकांच्या कालच्या सत्रामध्ये वेळेअभावी आम्हाला 4 षटकांचे सामने खेळवावे लागले होते. तरीसुद्धा 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण 67 धावा, आपण 58 धावा, म्हणजे 50च्या वरती धावा झाल्यानंतर देखील आपण टार्गेट सेट होताना आपण पाहिलं होतं. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते पाहूया. पुन्हा एकदा वारिस लेफ्ट हॅम राऊंड विकेटचा मारा. ह्यावेळी बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. थर्डमॅनच्या पट्ट्यात नक्कीच फास्ट आउटफील्ड आहे. सीमारेषेचा भेद घेताना चेंडू सीमारेषेच्या दिशेने चेंडू अडवला देखील जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कारण काय काय ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलं तर थोडासा नैसर्गिक अडथळा आहे. म्हणजे डीप थर्डमॅनच्या पट्ट्यात, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि मिड ऑफच्या पट्ट्यात, कव्हरच्या पट्ट्यात थोडासा नैसर्गिक अडथळा आहे. अदरवाईज जर मैदान आपण पाहिलं ना तर अप्रतिम. चारी बाजूला सीमारेषा ह्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. धावसंख्या होते 28. 28 धावा फलकावते लागते. षटक क्रमांक 3 लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. काय सलामीच्या गाड्यासाठी पार्टनरशिप आपण पाहतोय. उलटा स्वरूपाचा चेंडू बिलालच्या पॅटमधून निघालेला फटका. इथं मात्र झेल सुटते, जीवदान मिळत आहे आणि नक्कीच 2 धावा देखील मिळत आहेत. क्रिकेटमध्ये मित्रांनो जीवदान मिळतं ना तेव्हा धावा देखील मिळत असतात आणि धावसंख्या 2ने वाढते. 30 धावा फलकावरती लागतात. मित्रांनो टाळी जशी एका त्याने वाजत नसते तसं क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंच्या दरम्यान पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे. टाळी एका त्याने हाताने वाजत नसते तेव्हा पार्टनरशिपसाठी देखील एका पार्टनरची गरज असते आणि ही पार्टनरशिप आपण होताना पाहतोय. सलामीच्या गाड्यासाठी 30 धावांची पार्टनरशिप आहे. षटक क्रमांक 3 2.3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्येमध्ये पाहिली तर बिनबाद 30. वारिस लेफ्ट हॅम राऊंड विकेट. हो इथं मात्र दिशाहीन चेंडू पंचांच्या दिशेने वाहतात. यस सिटीचं वाईट आदनदवडी मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1ने धावसंख्या वाढते. स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 30 अर्थात 31 31 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 आणि मंडणगड संघ आपण पाहिलं तर तब्बल मित्रांनो 100 किलोमीटरचा प्रवास करून आलेला संघ आहे. ह्या संघाचं देखील ह्या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेल डन मित्रांनो. आपण पाहतोय पुन्हा एकदा डावकोरा वारिस राऊंड विकेटचा मारा करतोय. लो फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आहे. चेंडूला ढकललाय पुन्हा एकदा मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. धावा नक्कीच वाचवले जात आहेत. धावसंख्या मिळते 1 बिलालला. संघटित स्थिती आपण पाहिली तर 32 आणि वैयक्तिक धावसंख्येमध्ये पाहिले तर सज्जाद केतो 1 षटकार एका चौकाराच्या मदतीने 12 या धावसंख्येवरती. तर अर्थात त्याला साथ देणारा बिलाल खेळतोय वैयक्तिक 18 धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप आहे मित्रांनो. 32 धावांची पार्टनरशिप आहे सलामीच्या गाड्यासाठी. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर खराब चेंडूवरती आक्रमण आणि चांगल्या चेंडूला सन्मान आहे. म्हणजे एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे हे देखील संघासाठी चांगली बाब आहे. आणि ज्या प्रकारचा 2 तिकडे इथं मात्र सुंदर फटका. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. गोईंग आणि ज्याने झेल घेतलं त्यांना सांगायची गरज नाही मित्रांनो. तो आपोआप येणार आहे कारण 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण सांगणं चुकीचं कशाला वेळ घालवता. येस कम ऑन प्लीज.
38 पुढचा चेंडू आपण पाहतो. ओहो, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा पंच आमच्या दिशेने वळतात, म्हणजे हा स्क्वेअर चेंडू आहे. यस, इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 ने धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिले तर 39 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 30, षटक क्रमांक 3, 39 धावा फलकावरती लागतात. आणि थोडा वेळ शांत असणारा सज्जाद मात्र ह्यावेळी आक्रमक बनतोय आणि 2 षटकार 1 चौकार च्या मदतीने खेळतो. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा आहे सज्जादसाठी. आकुट टप्प्याचा सुंदर चेंडू आहे, सुंदर कमबॅक आहे. आणि ह्यावेळी तर चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चेंडूने फलंदाजाला बीट तर केलंयच, त्याबरोबर यष्टीरक्षकाला देखील बीट केलंय. थर्डमॅनच्या पट्ट्यात 1 धाव मात्र मिळते. संघर्ष स्थिती आपण पाहिलं तर 4-0-40 एंड ऑफ 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 1 बिनबाद 40. काय धावसंख्या आहे. यस डीजे एक षटकार 1 चौकार पाहिला होता. काहीशे टिप्स दिले जात आहेत, कारण इथे मात्र गाडीचं गिअर वाढवावं लागेल. 5व्या गिअरवर फलंदाजी करावी लागेल सिद्ध, कारण शेवटची 2 षटकांचा खेळ आहे. 19 धावांवरती खेळतोय सज्जाद. 2 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तर 2 चौकाराच्या मदतीने बिलाल खेळतोय. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती. धावसंख्येमध्ये पाहिलं तर 40, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येवरती 40-30 धावा जर कुठल्या एक चांगलं टार्गेट ठरू शकतं अर्थातच WCC वाघिवरे संघासाठी. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय सलामीचा गोलंदाज सूरज आपण पाहिलं तर सूर्याप्रमाणे चमकावं लागेल, चकमकीत कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकात 4 चेंडू हाताळताना जखडून ठेवलं होतं. शेवटचे 2 चेंडूवरती आक्रमण केलं होतं. त्याच सज्जादने तोच सध्या स्ट्राईकवर असणार आहे आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय. सूरज गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात खेळाडू आहे, लॉंगॉपच्या पट्ट्यात खेळाडू आहे, काऊ कॉर्नरला एक खेळाडू आपण पाहतोय. त्यानंतर मिड विकेटच्या पट्ट्यात खेळाडू जाताना पाहतोय. डीप फाईन लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. तसनंतर आपण पाहिलं तर डीप थर्डमॅनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. आणि आपण पाहिलं तर सज्जाद हा आक्रमक खेळाडू आहे आणि सूरजला देखील ठाऊक आहे आणि मंडणगड संघाला देखील ठाऊक आहे, कारण हे 4थं षटक आहे, आक्रमणाचं षटक आहे. सलामीची जोडी अद्यापही मैदान आहे. सूरज टू सज्जाद. पुढचा चेंडू हो बॅट चिकट घेऊन आपण पाहतोय. थर्डमॅनच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच 1 ने धावसंख्या वाढते. स्थिती पण पाहिली तर अर्थात षटक क्रमांक 4, 41 धावा बिनबाद 41, 41 विदाउट लॉस. म्हणजे ज्या प्रकारची पार्टनरशिप या संपूर्ण स्पर्धेतील सलामीच्या गाड्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. सलामीच्या गाड्यासाठी चांगली पार्टनरशिप होते. काय पार्टनरशिप आहे. आणि नक्कीच धावसंख्या 41 धावा फलकावरती लागतात, कारण हे सूरजच्या वैयक्तिक कोट्यातील 2रं आणि संघामार्फत आपण पाहिलं तर 4थं षटक आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनने जे त्रास दिला नाही संघाला मंडणगडला, अतिशय चांगली पार्टनरशिप आहे. आणि इथे मात्र स्ट्रगल करावं लागते गोलंदाजांसाठी. सूरजचा पुढचा चेंडू डावकऱ्या बिलालला अत्यंत चांगला चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेक देखील होते. इथे मात्र सिंगल येताना पण पाहिजे. 2 चेंडू होती, 2 सिंगल्स येताना पण पाहिले. म्हणजेच धावसंख्या पण पाहिली तर षटक क्रमांक 4 बिनबाद 42. इथं मात्र आक्रमण करावं लागेल. 5व्या गिअरमध्ये गाडी चालवावी लागेल, कारण शेवटचे 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो इथे 70 धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलं, 65 धावांचा पाठलाग होताना पाहिजे. म्हणजे कमीत कमी मोठं टार्गेट सेट करावं लागेल. ओ हो, काय सुंदर गोलंदाजी आहे, गती परिवर्तन, काय कमबॅक आहे. सूरज एक असा गोलंदाज आहे, त्याच्याकडे व्हरायटी गोलंदाज आहे, डावकुरा गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग आहे, त्याचा देखील वापर करतोय. आणि त्याच्याकडे जी कला आहे चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, त्याचा देखील वापर करतोय. म्हणजे एक व्हरायटी गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे ज्या जे अस्त्र आहेत त्याच्या अस्त्रांचा महत्त्वाच्या क्षणी वापर करतोय आणि जकडून देखील ठेवतोय. व्हॉट ओव्हर. 42 42 धावा फलकावरती लागतात. डावखुरा गोलंदाज सूरज. इथं मात्र चेंडू आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवलंय. वाईड यॉर्कर चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण होतं. डीप पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू आहे आणि इथं मात्र अर्थात इथं पण पाहिलं तर नक्कीच एक खराब थ्रो आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदर आणि मिड इन द विकेट आहे. जिथे 1च्या इथे आपण पाहिलं तर 3 धावा होताना आपण पाहतोय. आणि अर्थात ह्या 3 धावा मित्रांनो आपण सामना एका किंवा दुसऱ्या धावेने हरतो किंवा जिंकतो ना, तेव्हा अशा ओव्हरथ्रोवर टीका केली जाते.
ह्या धावांची आठवण काढली जाते. इथे मात्र 103 धावा मिळतात आणि धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा, षटक क्रमांक 4. सलामीची जोडी आहे, अर्थात दमतात कारण नुसते षटकार चौकार नाही आहेत, इथे सिंगल डबल देखील काढल्या जातात. 2चं 3 मध्ये रूपांतर केले जाते. थोडी दमलेले वाटतात कारण 5 षटकांची लढत आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा डावखुऱ्या बिलाला. ओहो, सुंदर कमबॅक आहे. इथं मात्र पंचांचे हात वरती जातोय आकाशाच्या दिशेने. जेव्हा जेव्हा पंचांचा हात गेलाय तेव्हा तेव्हा फलंदाजाला तंबूत परतावा लागलाय. यस, इट इज गॉन बॅक. देखील वागतात कारण या संपूर्ण स्पर्धेतील सलामीच्या गाड्यासाठी सर्वोत्कृष्ट धावसंख्या मित्रांनो आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात षटक क्रमांक 4 45. आणि या षटकातील आपण विचार केला तर अर्थात शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक आहे म्हणजे 45 धावा फलकावरती लागतात. ज्या प्रकारची गोलंदाजी ह्या षटकात सूरजने केले आणि सूरज एक संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि या संघात एक खास वैशिष्ट्य आहे की 2-2 लेफ्ट हँडेड गोलंदाज संघामध्ये त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. नवीन फलंदाज आपण पाहिलाय तर मैपूर स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज सज्जाद. सूरजचा पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. यस, इट इज वाईट. पंचांच्या दिशेने वळतायत. एक्झरसाईज करायला लागते पंचांना कारण हा स्वेर चेंडू आहे. धावसंख्या 1 वाढते 46. ह्या षटकात जखडून ठेवलं मित्रांनो. आपण पाहिलं या षटकात केवळ 6 धावा दिल्यात. एका फलंदाजाला बाद केलंय. पहिला विकेट कोणी घेतला असेल तर सूरजने. पुन्हा एकदा तो सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो, ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे आणि इथं पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने होतात. यस, इट इज वाईट. बॅक टू बॅक दुसरा स्वेर चेंडू आहे. अशा धावांची नितांत गरज आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला अर्थ नाही आहे, धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावांचा खेळ आहे आणि इथं मात्र 2 स्वेर धावा ज्या संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या. जेव्हा धावांना लगाम लावला जातोय तेव्हा स्वर धावा येत आहेत आणि अशा धावांची अशा वेळी फार गरज आहे. अशा वेळीच ह्या धावा येत आहेत. धावसंख्या 2 वाढते. स्थिती आपण पाहिलं 47 47 धावा. सूरजचा पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा मैपूरच्या बॅटमधून. ओ हो, इथं पण पाहूया. चांगले प्रयत्न होते, चांगले एफर्ट्स होते, वेगवान झेल होता. इथं मात्र झेल सुटतोय. जीवदान मात्र इथे षटक देखील संपते. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद. 47 लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ 4th ओव्हर. यस, डीजे कॅरी ऑन. सहा सोयर चेंडू आहेत म्हणजे जे वाईट चेंडू म्हणतो ना आपण अवांतर धावा म्हणजे वाईट स्वरूपात 6 धावा आलेत म्हणजे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा देखील 6 धावा येताना आपण पाहतोय म्हणजे 4 षटकं संपतात 1 गडी बाद 47 शेवटचं आणि अंतिम षटक आहे. गोलंदाज रोशन. सूरजने सूर्याप्रमाणे कामगिरी केले रखरखत्या उन्हात चमकलाय चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र रोशनला देखील रोशन कामगिरी करावी लागेल संघासाठी कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा संघ मंडळगडचा संघ 3 षटकांमध्ये बॅकफुटवर असताना खऱ्या अर्थाने कोणी फ्रंटफुटला आणला असेल तर रोशनला देखील तशीच कामगिरी करावी लागेल. जर का 100 किलोमीटरचा प्रवास करून आलेला संघ आहे तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल आपलं आव्हान स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण हा लोकल संघ आहे यजमान संघ आहे घरचं मैदान आहे घरचं क्रिकेटर्स आहे सर्व काही WCC वाघुरीच्या बाजूने आहे. आपल्याला प्रतिस्पर्धी संघांवरती मोठं आव्हान उभं ठेवावं लागेल. वाकूट टप्प्यात चेंडू पूल केला पुन्हा एकदा चेंडू येतो लॉंगॉनच्या दिशेने चेंडू सीमा रेखा पार गोईंग अँड गॉन.
क्षेत्ररक्षण वन मॅन शो वन मॅन आर्मी आपण पाहतोय सध्याची. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार येताना आपण पाहिलेत, 1 चौकार येताना आपण पाहिलेत. का फलंदाजी करतोय. 53 धावा. हो 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 इथे आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. वाईट क्रमांक 7वा सवेर चेंडू आपण पाहतोय. अत्यंत खराब गोलंदाजी. मित्रांनो, जेव्हा 7 चेंडू एका सामन्यात पडतात ना, तेव्हा एखादं षटक जादा होतं. अर्थातच हा 5 नव्हे 6 षटकांचा सामना असणार आहे. धावसंख्या आपण पाहिलं 54. हा मात्र चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्कर चेंडू क्रिकेटमधील सर्वात प्रभावी चेंडू होता. इथे मात्र 5व्या स्टंपवरचा चेंडू होता. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू अडकला. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. सलामीचा फलंदाज आहे, जी सिंगलचं डबलमध्ये रूपांतर करतो. काय रनिंग बिटवीन. परफेक्ट आणि फिट खेळाडू कोण असेल WCC वाघोरी संघात? ओनली सज्जाद साबळे. काय फिट खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हा खेळाडू एफर्ट देताना आपण पाहतो. धावसंख्या 2ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर अर्थातच 56 धावा. दिशाहीन चेंडू आहे. अर्थात त्याचं पंच तटस्थ ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी विक्रम रूप गोट्या भोसले प्रमुख पंच स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. प्रमुख पंच आदन स्क्वेअर लेग पंच अर्थातच गोट्या भोसलेला आपण पाहतोय. क्रिकेटमधील 2 मोठी नावं आहेत मित्रांनो. आणि ही स्पर्धा आहे ना मित्रांनो, जिचं लाईव्ह प्रक्षेपण घराघरामध्ये पोहोचवलं जाते GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबईच्या माध्यमातून. धन्यवाद. अत्यंत खराब चेंडू आहे. नो चेंडू आहे. कारण हा चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेरचा चेंडू आहे आणि ते नो आहे. फ्री हिट देखील मिळणार. पंचांचा व्हॅल्यू आफ्टर मित्रांनो उडतो ना, तेव्हा फ्री हिट असते. आणि हा फुकटचा चेंडू आहे सज्जादसाठी. आता तो विकेटच्या चेंडूवरती आक्रमण केलंय. फुकटच्या चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावर कशी फटकेबाजी करा तुम्हाला नट आउट ठरणार. तुम्ही पाहूया पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे रोशनचा. हो आणि आपण पाहिलं तर नो चेंडूवरती आक्रमण केलं जाते. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात झेल देखील सुटतोय. मागाशी देखील सामन्यात आपण पाहिलं होतं, नशीब देखील बहादुराची साथ देत असतं. इथे देखील तसंच घडतंय. घरचं मैदान, घरचे क्रीडारसिक, घरचे खेळाडू आणि प्रतिस्पर्धी खेळाडू देखील त्याला जीवदान देत आहेत. धावसंख्या 2ने वाढते. स्थिती आपण पाहिले तर अर्थातच 59 59 डावा फलकाचे लागत आहेत. सज्जदची वैयक्तिक धावसंख्या मित्रांनो आपण पाहिली तर सलामीचा फलंदाज आहे 33 धावांवरती खेळतोय. 3 षटकार 1 चौकार आणि तितकंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील आहे. हो चांगला चेंडू आहे. बॅकफुट पंच काय जबरदस्त फटका. डीप लॉंगऑफच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं जाते. इथे मात्र थ्रो केला जातो. 60 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 6 आणि सज्जाद 34 धावांवरती घेतो. मित्रांनो, ज्या प्रकारची फलंदाजी आहे, नुसती आक्रमक फलंदाजी नव्हे तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील सज्जादच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. तितकाच दर्जेदार गोलंदाज देखील आहे. आणि साबळे ब्रदर्स आणि जी फॅमिली आपण पाहतो ना साबळेची क्रिकेटसाठी मित्रांनो मोठं योगदान आहे. हो हो काय चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू आहे. पडल्यानंतर अचानक उसळी घेणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाला देखील बीट करणारा चेंडू होता. इथं मात्र आदन दळवी सांगतात की 6 षटके देखील संपलेत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 5 षटकं संपलेत. माफ करा. समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर एक्झॅक्टली 61 धावा फलकावरती लागल्यात. 62 धावांचं उद्दिष्ट आहे. आणि मंडणगड संघ आपणास विनंती करतो मित्रांनो, ह्या स्पर्धेमध्ये जशा प्रकारचं भव्य दिव्य व्यासपीठ आहे आपल्यासाठी. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक भव्य दिव्य डगआउट देखील आहे. मंडणगड संघ डगआउट मध्ये या मित्रांनो. मंडणगड प्लीज डगआउट इकडे आपला. आणि मित्रांनो, जी स्पर्धा आपण पाहतोय ना, अर्थातच वाघिवरे क्रिकेट स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य शब्बीरबाई अलवी चषक 2022 एक 2022 मधील मित्रांनो सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच शब्बीरबाई अलवी चषक 2022. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मित्रांनो आपण पाहिल्यांदा अर्थातच मरहूम हैदर शिवकर व फारुख रुमाणे स्टँड आपण पाहतोय. खरोखरच एक जबरदस्त स्टँड आहे आणि क्रीडारसिकांसाठी एक सावली करून दिली जाते. भोजनाची देखील व्यवस्था आहे. हॉटेल आपण झाले तर मस्की किनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं भोजन, चांगल्या प्रकारचा नाश्ता गेले 3 दिवस आपण पाहतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेचं खास वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर GTC म्हणजेच ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबई जी टीम आपण पाहतोय, संकेत गुरव, प्रवीण शिंदे, कृणाल इंदम, ज्यांनी ह्या गेले 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेलेला षटकार, निसर्ग विहंगम निसर्गाचं दृश्य दाखवलं आहे. त्यानंतर मशीद दाखवलं आहे, गावची घरं दाखवली आहेत. आणि ज्या प्रकारचं लाईव्ह प्रेक्षेपण मित्रांनो आपण पाहतोय ना, अर्थातच त्यांनी छाप रत्नागिरीत आल्यानंतर ज्या प्रकारची छाप सोडली, सगळीकडनं मला फोन येत आहेत की काय अप्रतिम लाईव्ह आहे. आणि ह्यांचं संपूर्ण श्रेय जात आहे ओनली GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबई. आणि आपण पाहिलं तर त्याचप्रमाणे सिद्दीक मेमन देखील आमच्यासोबत जोडलेत गेले 3 दिवस. हिंदी मराठीचा बुलंद आवाज. त्यानंतर आपण पाहिलं तर श्री साई साऊंड सर्व्हिसेस बोरगाव जामसुदकर यांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. मी विनायक रूप बाबले जाधव इथेच थांबतो, इथेच विश्रांती घेतो आणि येणाऱ्या
30 चेंडूमध्ये 62 धावांचा पाठलाग कसा केला जातोय, काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी जातोय. अर्थातच सिद्दीक मेमन. ओ टू सिद्दीक. यस डीजे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबाना। अनुभव आहे आणि चांगले खेळाडू आहेत, त्याने देखील क्रिकेट बरेच वर्ष खेळला आहे. क्रिकेटचा खूप जास्त अनुभव आणि क्रिकेटची खास करून परिभाषेला ओळखणारे पंच आज या स्पर्धेकरता, खास करून वाघिवरेतली मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, या स्पर्धेकरता तब्बल पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,02,222, तर दुसऱ्या क्रमांकाकरता 50,222 आणि त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाकरता 22,222, चौथ्या क्रमांकाकरता 11,111 आणि आकर्षक ट्रॉफी आमच्या भव्य दिव्य मंचासमोर तुम्ही बघताय. खास करून सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मोठ्या चषकांची, मोठ्या पारितोषिकांची असणारी मानाची, लाख मोलाची आणि अभिमानाची आणि स्वाभिमानातली वाघिवरे गावातली खास करून आयोजकांची सर्वात लाडकी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. मैदानामध्ये खूप महत्त्वाचा मॅच आहे. मंडनगड विरुद्ध WCC वाघिवरे यांच्या दरम्यानची लढत आहे. टॉस मंडनगड जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण केलं आणि 30 चेंडूमध्ये 61 धावा खर्च झाल्या. 62 धावांचं आव्हान स्वतःच्या डोक्यावरती घेतलंय. सलामीवीर फहद आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकरला होसामा, गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन एक्सपिरियन्स कॅम्पर सईदभाई साबलेन आपण बघणार आहोत, कारण ज्यांच्याकडे बरेच वर्षाचा अनुभव आहे, लिजंड क्रिकेटर आहे आणि अनुभवी खेळाडू ज्यांना म्हटलं जातं, जुने जाणते खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तेच सईद साबले आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय. स्ट्रायकरला फहद तयार, सईद साबले गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. 5 ओव्हरमध्ये 62 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षण आपण बघतोय, थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, खास करून मिड ऑन आणि शॉर्ट फाइंडिंगचा खेळाडू आतमध्ये आहे. 2 खेळाडू खास करून 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू यावेळी मात्र आकाशाच्या दिशेने उडवला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल तर डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, पहिलाच बॉल वरती चौकार आलाय. बाहेरचा चेंडू होता, खूप चांगला फटका मंडनगड करिता. स्टार्ट खूप चांगल्या पद्धतीनं फहदच्या बॅटमधनं सईदभाईचं स्वागत केलंय, एक्सपिरियन्स कॅम्परचा स्वागत झालंय. दुसरा चेंडू आहे पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका फसला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, बघूया काय घडलं जात आहे. एक साधा सोपा झेल बघायला जात आहे आणि फहदला देखील माघारी परतावं लागतंय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती उत्तर दिलंय. मी बरेच वर्ष क्रिकेट का खेळलोय आणि माझ्यावरती खास करून एक लिजंड क्रिकेटर म्हणून टॅग का लागलाय.
सई साबलेनं दाखवलं, पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती उत्तर दिला फलंदाजाला. काय गोलंदाजी करतायत, अकोट टप्प्याची गोलंदाजी आहे, नियंत्रित टप्पा आहे, लाईन चांगले आहे आणि खास करून जो वळणारे चेंडू आहे त्याच्यामध्ये फसवलाय फहदला. बॅट्समॅन आपण बघतो पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू या मॅच मध्ये. खास करून 4 धाबांवरती फहदनं पहिला चेंडू ते चौकार लावला, त्याच्यानंतर त्याला माघारी परतावं लागतं. दुसऱ्या चेंडूवरती शिकार केला आणि मिडॉनच्या दिशेने ज्या खेळाडूंना झेल पकडला तो खास करून खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्राईक एंडला बॅट्समॅन आपण बघतोय, खास करून उसामा नॉन स्ट्राईक एंडला सरफराज. दुसरा चेंडू आपण बघितलं ना, टप्पा पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी ऑफ टाइमच्या बाहेर होतं, हलक्या हाताने खेळलाय, संयम दाखवला बॅट्समॅननं. उसामानं एक धाव निश्चित मिळणार. एका धावाने संघाची स्थिती आपण बघितली तर 3 चेंडू संपलेत आणि 3 चेंडू नंतर एकूण 5 धाबा तुम्ही स्कोर कार्ड वरती बघताय. या मॅच मध्ये खूप महत्वाची लढत आहे. एका बाजूला WCC वाघवीर आहे, दुसऱ्या बाजूला मंडनगडचा संघ आहे. 3 चेंडू संपलेत, 3 चेंडू मध्ये 5 धाबा आणि पहिला फलंदाज जो बाद झालाय तो खास करून फहद बाद झालेला आहे. सईद साबले खास करून काय गोलंदाजी करतायत, पॉवर प्लेचं षटक चालू आहे, नियंत्रित गोलंदाजी आहे, अक्को टप्प्याची गोलंदाजी आहे आणि ऑफ टाइमच्या बाहेर जी गोलंदाजी पाहिजे त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार, छोटंसं रनअप आहे. चेंडू चांगला पावल्याचा वापर केलाय, आल्या आल्या सरफराजनं मोठा फटका खेळलाय, समोरच्या दिशेनं उडवलाय, चेंडू लँड होतोय खास करून सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. खूप चांगला फटका, उत्तुंग षटकार मैदानामध्ये सरफराजच्या बॅट मधनं काय फटका खेळलाय. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकताय, खास करून निश्चित पावल्यांचा वापर केला, स्टेप आउट झाले आणि बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला, लॉंग ऑफ बॉटल लाईनच्या बाहेर पाठवून दिला. मोठा फटका, मोठा स्ट्रोक मैदानामध्ये आला. बॅट्समॅन सरफराज ज्यांना खाता 6 धाबांना उघडलाय. संघाची स्थिती 11 धाबा. या षटकातला पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा वळण घेणारा चेंडू, खास करून जर बघितलं तर निश्चित सईद साबलेनं बघितलं तर पहिला चेंडू ह्याच्या अगोदरचा चेंडू पुढे टाकला, त्याच्यानंतर मागे ठेवला. का त्यांना एक्सपिरियन्स कॅम्पर म्हटलं जातं, का जुने जाणते खेळाडू म्हणून ओळखलं जात आहे. बरेच वर्ष त्यांना का अधिरात गाजवलं, याच्या अगोदरचा चेंडू पुढे होता, त्याच्यानंतर मागे एक चेंडू ठेवलाय आणि खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा. अजून एक चेंडू चांगला आहे. मैदानामध्ये काय गोलंदाजी केली जाते, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, एक षटकार काढल्यानंतर कमबॅक केले जात आहे आणि सईद साबलेनं दाखवून दिलाय सरफराजला, तू देखील जुना जाणता आहे, मी देखील जुना जाणता खेळाडू आहे. एक्सपिरियन्स कॅम्पर दोन्ही मैदानामध्ये घेत आहे. एका बाजूला सरफराज भाई जे वलोत्यातनं बिलॉंग करतात, तर दुसऱ्या बाजूला सईद साबले मॅन फ्रॉम चिपळूण आणि वाघिवऱ्याचा वाघ मैदानामध्ये आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेच संपला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. खूप चांगला मॅच मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. गाठीची टक्कर मैदानामध्ये असेल. 62 धाबांचा पाठलाग करायचा, 11 धाबा स्कोर कार्ड वरती झालेत. खूप चांगली लढत तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगला मॅच तुम्हाला बघायला मिळतो. आजच्या पहिल्या मॅच मध्ये स्टारकाची लढाई तुम्हाला बघायला मिळते. 61 धाबा बनवलेत, 62 धाबांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केला आहे आणि
आपल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तुम्हाला जिंकण्याकरता एकूण या मॅचला विजय मिळवायचा असेल तर 62 धावा बनवायचे. 24 धावांवरती पोहोचलेत. 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा या मॅचमध्ये मंडनगड 11ला जिंकण्याकरता 18 चेंडू 38 धावा या मॅचमध्ये. 18 बॉल 38, 18 चेंडू 62 धावांचा पडला काय. 24 धावा झाले. 24 ऑन स्क्रीन 24 दाखवत आहेत. स्कोर कार्ड आमचे खास करून 24 धावा दाखवत आहेत. दोन्ही बाजूला आपण बघितलं तर खास करून सर्वप्रथम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर 11 धावा होत्या. या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. खास करून पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, चौथा चेंडू डॉट आणि 5वे चेंडू ते चौकार आणि त्याच्या शेवटच्या बॉलवरती सिंगल. अशा पद्धतीने 13 धावा एका ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत. जिंकण्याकरिता तुम्हाला अजूनही बनवायच्या त्या मॅचला विजय मिळवायचा आहे. 18 बॉल 38 धावांचा मॅच असेल. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत है. मैच बहुत अच्छा होने वाला है. दोनों तरफ एक बार फिर देखिए स्टार कास्ट की लड़ाई है. तालुके के अंदर एक बार फिर इस मैच को अंदर खेलते हुए दोनों भी टीम, एक तरफ वाघुरे की टीम चिपळूण तालुके के लिए खेल रही है, दूसरी तरफ मंडनगढ़ की टीम मंडनगढ़ तालुके के लिए मैदान के अंदर स्ट्रगल कर रही है. इस मैच में जो जीतेगा वो आगे की तरफ जाने वाला है. 3 ओवर के अंदर 38 रन अभी भी बनाने गए. आपने 24 रन 12 गेंदों के अंदर बनाए. यानी स्टार्ट अच्छा है. 1 विकेट गिरा गया. पहला विकेट फहद का मैदान के अंदर गिरा. फहद 4 रन बनाकर डगआउट के अंदर आए. अब स्ट्राइक एंड पर हुसामा जिन्होंने 2 चौके लगाए पारी को संभाल रहे हैं. नॉन स्ट्राइक एंड पर जिन्होंने 1 छक्का लगाया है वो सरफराज बाग है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तीसरे ओवर के अंदर हाजी मियां अपनी ओर से पहला, टीम की ओर से एक बार फिर तीसरा ओवर निकल तैयार. नई गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आते हुए हाजी में आप देख रहे हैं. फील्डिंग ऑफ साइड पर कुल मिलाकर 5 खिलाड़ी ऑफ साइड पर है. ऑन साइड पर 4 खिलाड़ी. राइट आर्म ओवर द विकेट. सुंदर है बहुत खूबसूरती के साथ लाजवाब स्ट्रोक ऑन साइड पर खेलते में नजाकत भरा स्ट्रोक. लाजवाब, ब्यूटीफुल, दमदार और शानदार स्ट्रोक था. क्या कमाल का स्ट्रोक खेला. लाजवाब. आप देखिए, आपके रिप्ले में देख सकते हो बल्ले के बीचों बीच ये प्रॉपर टाइमिंग था. ऑन साइड पर लॉफ्टेड स्ट्रोक था और एक बार फिर कम खर्चा भरपूर चर्चे वाला स्ट्रोक था. लाजवाब स्ट्रोक था. मैग्निफिसेंट स्ट्रोक जिसे कहा जाएगा. लाजवाब स्ट्रोक. मैदान के अंदर बैट्समैन हुसामा ये तीसरे ओवर के अंदर खेल रहे गए. इनको अब जाकर ये सेट हो गए. इन्होंने चौबों की बात की जाए तो कुल मिलाकर 2 चौबे लगाए, 1 चौबा. इनको अब गेंद नजर नहीं आ रही, फुटबॉल नजर आ रही. बहुत अच्छा खेल रहे हैं. हाजी में का स्वागत छक्के के साथ करते हुए. रन संख्या 30 रन. ओवर की बात की जाए तीसरा ओवर जारी. राइट अप ओवर द विकेट. सुंदर है. फिर से एक बार ऑन साइड पर खेलते हैं. गेंद डीप बाइंडिंग बाउंड्री लाइन के बाहर. ब्यूटीफुल शॉट. तालियां बज रही है. शेर की झलक सबसे अलग है. मैदान के अंदर दूसरी गेंद पर दूसरा छक्का तब्बा. तो इनको सुकून मिल रहा है. कॉन्फिडेंस सातवें आसमान पर जा रहा है. और ये दूधारी खिलाड़ी है. मैदान के अंदर इनका इंजन गर्म हुआ है. हाजी मियां के खिलाफ 2 गेंदों पर 2 छक्के इन्होंने लगाए हैं. एक एंड पर जो खिलाड़ी है वो उनका साथ देने का काम बहुत अच्छे तरीके से कर रहे हैं. सरफराज को आप नॉन स्ट्राइक एंड पर देख रहे हैं. स्ट्राइक एंड पर हुसामा है. बैटिंग करने वाले हुसामा कुल मिलाकर 9 गेंदों के अंदर इस मैच के अंदर बहुत अच्छी पारी है. गेंद एक बार फिर लेग स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का सिग्नल. व्हाइट बॉल का आता हुआ मिस्टर एक्स्ट्रा का इशारा अंपायर के माध्यम से आता हुआ. व्हाइट बॉल का सिग्नल और 1 रन के साथ इजाफा भी होने वाला है. रन संख्या कुल मिलाकर 37 रन. आजाद फाइटर गुआगर और पंचकृषि. चलिए टॉस गिराना इसके बाद का मुकाबला रहेगा. आजाद फाइटर गुहागर बनाम पंचकृषि. मैदान के अंदर एक बार फिर देखिए बहुत अच्छा स्ट्रोक. अंपायर का सिग्नल देखने वाले क्या अंदर है या बाहर की तरफ गेंद गई है. अंपायर का सिग्नल 4 रनों का होता हुआ. खराब फील्डिंग का प्रदर्शन. फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौबा मैदान के अंदर. रन संख्या कुल मिलाकर 41 रन 41. तीसरा ओवर जारी है. हाजी मियां बहुत महंगे साबित हुए. पहले 2 गेंदों पर छक्के आए. तीसरी गेंद वाइड. चौथी गेंद पर चौवा लगाया गया. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हुसामा क्या बैटिंग कर रहे हैं. 30 रनों पर खेल रहे हैं. सुंदर है, सुंदर है. अब जाकर ब्लॉकर में गेंदबाजी करते हुए. पहले अगर बात की जाए तो 3 गेंदों पर पिटाई हुई. उसके बाद चौथी गेंद पर वापसी करते हुए नजर आए.
रन संख्या कुल मिलाकर 42 रन बैलेंस के अंदर कुल मिलाकर अब तक 20 रन बचे हुए हैं। ओवर की बात की जाए तीसरा ओवर मैदान के अंदर जारी है। गेंदबाजों को वापसी की जरूरत है। गेंदबाज युवा है, इनका ठिकाना थोड़ा सा गलत है, ठिकाने से अंदर आएंगे तो बात बन सकती है। सौंदर्य लाजवाब है, अंदर की तरफ आते हुए विकेट का पता है, गौन सफलता मिली गए। विकेट नंबर दूसरा गिरता हुआ अंदर की तरफ आए, सही निशाना पकड़ा गए और युवा गए अब जाकर सही ठिकाना गए। रिप्ले के अंदर देखिए गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, सरफराज का बल्ला हवा में घुमा और गेंद जाकर सीधे विकेट पर जाकर लगी है। विकेट नंबर दूसरा विकेट, दूसरी सफलता मैदान के अंदर यहां से मिलते हुए। WCC बागीवर क्रिकेट टीम फील्डिंग कर रही है, 61 बनाए, 62 का टारगेट इस मैच के अंदर सेट किया गया है। सरफराज अपना विकेट गंवाकर तीसरे ओवर के अंदर बैक टू पवेलियन आते हुए। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए जाते हुए। बहुत अच्छा मुकाबला आप देख रहे हैं, रोचक मुकाबला देखने के लिए मिलता हुआ। खास करके अगर बात की जाए तो एक बार फिर देखिए इंस्टाग्राम पर आप जो वीडियो देख रहे हैं वो बहुत कमाल का रहेगा। वसीम ने इसके पहले के मैच के अंदर जो बल्लेबाजी की, जो फील्डिंग की, वसीम साबले की बात की जाए तो बहुत कमाल का, इनका वीडियो वायरल हो रहा है। GTC की जो टीम है हमारी वो बहुत अच्छा काम कर रही है और इंस्टाग्राम पर वीडियो कौन सा वायरल हो रहा है, वाग्यूरी का, वसीम का वीडियो वायरल हो रहा है। सुंदर है, लाइन बिल्कुल सही है। इस मैच के बारे में भी चर्चा करेंगे, इसके पहले के मैच के बारे में भी चर्चा करने वाले। इंस्टाग्राम पर वीडियो अब वायरल हो रहा है बहुत अच्छे तरीके से। रन संख्या कुल मिलाकर अब तक 42 रन। ओवर की बात की जाए 3 ओवर का खेल समाप्त होता है। 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन, अभी भी मैच समाप्त नहीं है। 12 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। मैच बहुत अच्छा है, मैदान के अंदर धूप बहुत ज्यादा है, इंटरेस्टिंग मुकाबला है। पंचक्रोशी कॅप्टन चला प्लीज, पंचक्रोशी कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता या आणि त्याचबरोबर आझाद फायटर गुहागर आपल्याला विनंती आहे, अन्यथा उशीर केला तर पेनल्टी समोर जावं लागेल। आझाद फायटर गुहागर आणि पंचक्रोशी 11 दोघांना विनंती असेल टॉस केलं जाणार आहे। याच्या पुढील मॅच आपला असेल, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस का बॉस करण्याकरिता आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ या। पंचक्रोशी 11 फर्स्ट कॉल, लास्ट कॉल दिला जातोय आणि आझाद फायटर गुहागर आपल्याला लास्ट कॉल आहे। या मॅच मध्ये जिंकण्याकरता मंडनगड संघाला 12 चेंडूचं काही शिल्लक आहे। तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय 20 धावा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक्सपीरियंस कैंपर कुंभ गेंदबाज जिन्होंने पहला ओवर किया था, पहली गेंदबाज एक बार फिर गेंदबाजी करने के लिए आते हुए सही सामने को आप देख रहे हैं। पहली गेंद पैरों को लगने के बाद सामने की तरफ आते हुए लेग बाइक का सिग्नल आया, 1 रन बल्लेबाजों ने चुराते हुए। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब 43 रन। नए बल्लेबाज मैदान के अंदर अंसार और नॉन स्ट्राइक गेंद पर हुसामा को आप देख रहे हैं। सेठ बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद पर है। 11 गेंदे 19 रन। सुंदर है, लाइन बिल्कुल सही है। तालियां बज रही है, जो बाहर समर्थक है वो तालियां बजा रहे। एक बार फिर जो समर्थक है उनकी तालियों की मैं आवाज सुन रहा हूं। अच्छी गेंदबाजी है, एक्सपीरियंस कैंपर है, लाइन बिल्कुल सही है। इस ओवर की तीसरी गेंद सुंदर है, बहुत अच्छी गेंद है। जड़ में गेंदबाजी करते हुए ऑन साइड पर एक बार फिर देखिए मिडॉन की तरफ खिलाड़ी सज्जा जाते हैं, थोड़े से बम्बल हुए मैदान के अंदर। एक बार फिर देखिए गलतियां कर रहे हैं, क्रिकेट में एक बार फिर गलती को माफी नहीं है, चुकी ना माफी नहीं, ये गलती कर रहे हैं, रन खर्च होने बने हैं। 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 45 रन। ओवर की बात की जो 14 ओवर जारी है, 45 रन बने हैं। सही सामने गेंदबाजी करते हुए अभी भी 9 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए कुल मिलाकर 17 रनों की जरूरत है। अपने बूटी मान पर गेंदबाज तैयार, छोटे सा रन अप, फुल टॉस है, ऑन साइड पर खेलते हुए एक बार फिर डीप मारने पर कोई खिलाड़ी नहीं है। गेंद जाती हुई बॉर्डर की तरफ, 1 बाउंस गेंद के मार, खराब गेंद है। सही नसीहत बल्लेबाज अंसार देते हुए, खराब गेंद थी, फुल टॉस गेंद थी, भरपूर फायदा उठाते हुए मैदान के अंदर 4 रनों का इशारा होता हुआ गेंद बाउंड्री की तरफ गई है। मैग्निफिसेंट 4 आता हुआ, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड आप देख रहे हैं। रन संख्या 24 के साथ बनने वाले 49। गेंदों की बात की जाए तो इस ओवर की 4 गेंदें हुई है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद बिंदिया आई, ब्लाइंड स्ट्रोक, तीसरी गेंद पर 2 रन बने और चौथी गेंद पर 24 की मोहर आई है। अब जाकर जीतने के लिए कुल मिलाकर 8 गेंदों का खेल शेष है, 13 रनों की जरूरत है। शहीद सामने तैयार, सुंदर है, एक बार फिर लोवर फुल टॉस ऑन साइड पर खेलते में गैप के अंदर गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। खिलाड़ी काफी दूर है, फुल टॉस है, उसका भरपूर फायदा उठाते हुए
लोअर पुल टॉस है उसका भरपूर फायदा उठाते हुए मैदान के अंदर बल्लेबाज अंसार गए हैं। अंसार चौथे नंबर पर आए हैं और इनके बल्ले से लगातार 24 के ऊपर 24 आ रहे हैं। मैच को जीतने के लिए इस मैच के अंदर अब जाकर 7 गेंदों का खेल बचा हुआ है। 7 गेंदे और जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर अगर बात की जाए तो कुल मिलाकर 7 गेंदे 9 रनों की जरूरत है। 7 गेंदों का खेल बचा हुआ है, 9 रनों की जरूरत है। सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ एक बार फिर देखिए जड़ में गेंद ऑन साइड पर खेलते हुए लंगन की तरफ सुभान खड़े के सुभान बहुत अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन चुराने का मौका गए और 1 रन के साथ दोनों बल्लेबाजों को संतोष होना पड़ेगा। 1 रन के साथ एक बार फिर देखिए ये ओवर भी समाप्त हुआ गया। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 54, 54 रन बने गए। अब जीतने के लिए 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। 6 गेंदे 8 रन कंपल्सरी बनाने होंगे। खास करके अगर बात की जाए तो मैच अगर टाई होगा तो विकेट पर जाने बना गए। छह गेंदों का खेल बचा हुआ है, 8 रनों की जरूरत है। सभी दर्शकों का खिलाड़ियों का हम इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत करते हैं। आप देख रहे हैं वाघूरे क्रिकेट क्लब प्रेजेंट शब्बीर भाई अलवी चषक 2022 तीसरा दिन और तीसरे दिन का ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर जारी है। टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग की मंडनगढ़ ने कुल मिलाकर 5 ओवर के अंदर 61 रन कर चुके हैं। वाघूरे ने 5 ओवर के अंदर 61 बनाए, 62 का टारगेट रखा गया है। जवाबी हमला मंडनगढ़ की टीम दे रही है। 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर के अंदर 54 रन बने गए। अभी भी बैलेंस के अंदर 6 गेंदे बचे भी गए, 8 रनों की जरूरत है। कई मजा ये मैच एक बार फिर ऑन है, मैच बन सकता है। मैच को पकड़ने की जरूरत है। दोपहर का समय है, मुझे खाने की सुगंध आ रही है। एक बार फिर देखिए सभी दर्शकों को खाने की सुगंध आ रही है तो मुझे मैच बनने की सुगंध आ रही है। मैच एक बार फिर बन सकता है। 6 गेंदे गए, 8 रनों की जरूरत है। मुश्ताक गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। स्ट्राइक एंड पर बैट्समैन अगर बात की जाए तो अंसार है जिन्होंने 2 चौके लगाए। नॉन स्ट्राइक एंड पर उस समय को आप देख रहे हैं। मुश्ताक तैयार, राइट अप और द विकेट। पहले गेंद लाजवाब है, क्लीन बॉल, गॉड क्लीन बोल्ड करते हुए 4 रन जीत करते हुए तालियों की गूंज में सुन रहा को मैंने पहले कहा है दोपहर का समय है। एक बार फिर दर्शकों को खाने की सुगंध आ रही है, मुझे मैच बनने की सुगंध आ रही है। पहली गेंद पर शिकार भाग गए, यानी एक बार फिर गेंदबाज का कॉन्फिडेंस बनने बना गए। 5 गेंदों का खेल शेष है, 8 रनों की जरूरत है। मैच को छोड़ना नहीं है, मैच में जान डालने की जरूरत है। पहली गेंद पर गेंदबाज ने जान डाली है। कमाल की गेंद है, बहुत अच्छा खिलाड़ी। विकेट का बकर डकआउट की तरफ आते हुए बैक टू पवेलियन अब जाकर अंसार आते हुए तीसरा विकेट, तीसरी सफलता मैदान के अंदर। 5 गेंदों का खेल बचा हुआ है, 8 रनों की जरूरत है। गेंदबाज मुश्ताक कमाल कर रहे। पहली गेंद पर शिकार, यानी इनका कॉन्फिडेंस अब 7वें आसमान पर गया होगा। स्ट्राइक एंड पर अब जाकर सूरज आते हुए। नॉन स्ट्राइक एंड पर हुसामा सेट खिलाड़ी है। इन्होंने कुल मिलाकर 12 गेंदों में 32 बनाए हैं, यानी इनको गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। मगर एक एंड पर जो बल्लेबाज जा रहे हैं उनको इनको स्ट्राइक देने की जरूरत है, मगर ये ऐसा नहीं हो रहा है। पहली गेंद पर बड़ा शॉट खेलने की कोशिश की, विकेट का बकर डकआउट में आ गए। स्ट्राइक एंड पर सूरज है, नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हुसामा खड़े हैं। मुश्ताक का कॉन्फिडेंस बढ़ा के फील्डिंग देके फाइंड का खिलाड़ी अंदर, थर्डमैन का खिलाड़ी अंदर, पॉइंट का खिलाड़ी अंदर गए। बाकी सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। विकेट के बीचों विकेट कीपर है, राइट अप ओवर द विकेट। छोटी गेंद है, बड़ा बराबर करने की कोशिश है, लेग स्टंप से थोड़े से बाहर गए। अंपायर का सिग्नल एक बार फिर देखने बनेगा। अंपायर व्हाइट बॉल का सिग्नल दे रहे हैं, यानी खाते के अंदर 1 रन चुरा कर दिया गया, 2 रन जुड़ने बने गए। 5 गेंदों का खेल शेष है, 6 रन की जरूरत है। कभी मुकाबला इधर कभी उधर जा रहा है। 5 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर बैट्समैन उसामा, गेंदबाज तैयार, मुश्ताक राइट आर्म ओवर द विकेट। मैच बहुत अच्छा है, 5 गेंदे 6 रनों की जरूरत है। अंपायर का सिग्नल, थोड़ी सी रुकावट आते हुए मैदान के अंदर डेड बॉल का सिग्नल आया है। 5 गेंदे 6 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है। मुश्ताक तैयार, छोटा सा रन ब्रेकर, राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर है, सुंदर है, सुंदर है, लाइन बिल्कुल सही है। विकेट कीपर विकेट के पीछे गलतियां कर रहे हैं। विकेट कीपर एक बार फिर विकेट के पीछे गलती कर रहे हैं। गेंदबाज अच्छे हैं, एक इसीलिए कहा जाता है अच्छे लोग अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती। गेंदबाज अच्छे हैं, मुश्ताक अच्छा काम कर रहे हैं, विकेट कीपर साथ नहीं दे रहे। ताली कभी एक हाथ से नहीं बजती, ताली बजाने के लिए 2 हाथों की जरूरत है। गेंदबाज को अच्छा कहलाना है, विकेट कीपर की जरूरत है। और विकेट कीपर कौन है, सईद भाई गलती करे। 4 गेंदे 5 रन बनाने गए, मंडनगढ़ के विकेट ज्यादा गए तो कंपल्सरी है, राइट आर्म ओवर द विकेट।
सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है, इन्होंने क्या छोड़ा गेंद बोर्ड के बाहर, खराब फील्डिंग, फील्डर ने दिया मौका, मैदान पर बल्लेबाज ने जड़ दिया, सूरज ने चुमा, गेंद बोर्ड के बाहर गए। खराब फील्डिंग मैदान के अंदर, फील्डर अगर बात की जाए तो वहां पर काउ कॉर्नर पर आप देख रहे हैं खराब फील्डिंग का प्रदर्शन इंजमाम द्वारा होता बा। अब जाकर बैलेंस के अंदर कुल मिलाकर एक ही रन बचा बाग है, 3 गेंदों का खेल बचा हुआ, 1 रन की जरूरत है। कैच लेने की कोशिश की, कैच नहीं बनते हुए और गेंद बाउंड्री की तरफ गई है। खराब फील्डिंग का प्रदर्शन इंजमाम द्वारा, स्ट्राइक पर बैट्समैन एक बार फिर तैयार हैं। सुंदर है, सुंदर है, पैरों पर लगने के बाद पीछे की तरफ जाते हुए 1 रन चुराने का मौका, मैदान के अंदर अंपायर के पास अपील करते हुए अंपायर ने शायद मना किया और 1 रन मुकम्मल होता है। इसी के साथ ये मैच मंडनगढ़ ने जिद्दा, तालियां बजनी चाहिए मंडनगढ़ के लिए। और वाकई रेकिन में बहुत अच्छा प्रदर्शन देखने को मिला। कांग्रेचुलेशन हुसामा, बहुत अच्छा खेले इस मैच के अंदर, जवाब भी हमला बहुत अच्छे तरीके से दिया। ईट का जवाब एक बार फिर पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब